श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून अमावस्येला करण्याचे काही उपाय तर काही सेवा घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा. अमावस्या तिथी म्हटलं तर अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते लक्ष्मी प्राप्तीसाठी. त्यासोबतच राहू केतूचे दोष असतील, शनी दोष असेल तर ह्या सगळ्या गोष्टींपासून मुक्तता मिळण्यासाठी, पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी, तसेच वास्तू दोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी देखील या तिथीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की अमावस्या तिथी म्हटलं तर वाईट तिथी, परंतु वाईट असं या तिथीमध्ये काहीही नाही. उलट लक्ष्मीपूजन जर आपण अमावस्येच्या दिवशी साजरी करू शकतो तर कुठलीच अमावस्या ही वाईट ठरत नाही. उलट ह्या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो त्याचं फळ आपल्याला दुपटी तिपटीने मिळत असतं. त्यामुळे कुठलाही दिवस वाईट नसतो, कुठलीही तिथी वाईट नसते. फक्त त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण तसा ठेवायला हवा किंवा त्या दिवशी आपण भरभरून सेवा करायला हव्या. कारण जी व्यक्ती सेवा करते, जिच्या डोक्यावर दैवी शक्तीचा हात असतो, त्या व्यक्तीचं कधीही वाईट होऊ शकत नाही. एवढा विचार मनात ठेवायचा आणि प्रत्येक आलेला दिवस आपण आनंदाने घालवायचा. तर स्वामी भक्त हो, आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होण्यासाठी अमावस्या तिथी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे अमावस्येला आपल्याला काही विशिष्ट उपाय करायचे आहे, विशिष्ट सेवा करायच्या आहे. तर चला जाणून घेऊया. तर बघा, ही जी अमावस्या आहे ती मंगळवारी म्हणजेच आज 11:41 लागत आहे. तर ही तिथी उद्या म्हणजे 8 मे 2024 रोजी बुधवार सकाळी 8:52 राहणार आहे. तर कन्फ्युजन असं आहे की अमावस्या कधी आहे, मंगळवार की बुधवार, 7ला की 8ला. तर हे बघा, उगवत्या म्हणजे सूर्याने पाहिलेला जो दिवस असतो तोच दिवस खऱ्या अर्थाने पकडला जातो. म्हणजे काय तर 8 मे 2024. पण तरीही आज मंगळवारी म्हणजे 7 मे 2024 11:41 जर अमावस्या तिथी लागत आहे तर निश्चितच हे उपाय आपण 12 वाजेनंतर नक्कीच करू शकतो. तर बुधवारी 9 वाजेपर्यंत तुम्ही हे उपाय आरामात करू शकतात. त्यामुळे दोनही दिवशी तुम्ही उपाय आणि सेवा करू शकतात. आता ही एक शंका तुमची दूर झाली असेल तर आपल्याला उपाय कुठले करायचे आहे, सेवा कुठल्या करायच्या आहे, तर हे जाणून घेऊया. बघा, अमावस्येच्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यानंतर दिवसभरामध्ये कधीही गव्हाचं पीठ असतं ना, ते पीठ थोडंसं भिजवून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीसाठी पीठ भिजवतो तशा पद्धतीने भिजवून त्याचे छोटे छोटे गोळे बनवायचे आणि तुमच्या घराजवळ कुठे तलाव, कुठे विहीर किंवा नदी असेल तर तिथे जाऊन माशांना हे गोळे खायला द्यायचे आहे. बघा, हा छोटासा उपाय आहे. तुम्हाला थोडा अवघड वाटू शकतो जर तुमच्या घराच्या आजूबाजूला तलाव आणि नदी नसेल तर, पण तरीही हा प्रभावी असा उपाय आहे. ज्यांच्यावर कर्जाची समस्या आहे किंवा सतत अडचणींना सामोरं जावं लागतं अशांसाठी हा उपाय खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यानंतर अमावस्येच्या दिवशी तसेच शुक्रवारच्या दिवशी करण्यात येणारा हा उपाय आहे. अमावस्येच्या दिवशी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्या पिठामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आणि आपल्या भिंतीच्या कडेला टाकून द्यायची आहे. त्या ठिकाणी मुंग्या येऊन ते पीठ आणि साखर खातात. मुंग्या तृप्त झाल्या की आपल्या घरामधलं वातावरण हे शुद्ध होण्यासाठी मदत होत असते. त्यासोबतच आपल्या घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी देखील मदत होत असते. बघा, ज्यांना कालसर्पाचा दोष आहे, पत्रिका तुम्ही बघितली असेल तर तुमच्या ते लक्षात आलं असेल तुम्हाला कालसर्प आहे किंवा नाही. तर कालसर्प दोषाचं निवारण करण्यासाठी विविध प्रकारच्या शांत्या सांगितल्या जातात आणि त्या महागड्या देखील असतात. पण शांती करणं गरजेचं असलं तरीही तोपर्यंत आपण शांत बसता कामा नये. त्यासाठी आपल्याला सेवा या करायच्या आहे. तर अमावस्येच्या दिवशी ज्यांच्या पत्रिकेत कालसर्प दोष आहे त्यांनी 11 वेळेस कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. एक अगरबत्ती समोर लावायची आणि कालभैरव अष्टक म्हणायचं. आता हे म्हणून झाल्यानंतर ती अगरबत्तीची जी ऊद पडलेली असते किंवा जे विभूती असते ती आपल्या कपाळी लावायची, आपल्या संपूर्ण घरामध्ये फुंकायची आहे. अशा पद्धतीचं कालसर्पदोषापासून निवारण होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्यानंतर दर अमावस्येच्या दिवशी काळ्या कुत्रासाठी हा उपाय करायचा आहे. काळं कुत्र मिळालं तर चांगली गोष्ट, नाही तर दुसऱ्या कुत्राला तुम्ही देऊ शकतात. तर चपाती बनवायची आणि त्या चपातीला मोहरीचं तेल लावायचं. अशा पद्धतीचे मोहरीच्या तेलाची चपाती आपल्याला काळ्या कुत्राला खाऊ घालायची आहे. याने शनी दोषापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होत असते. राहू केतूचे दोष असतील तर त्यापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत होत असते. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. त्यानंतर अमावस्येला आवर्जून आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. गोमूत्र घ्यायचं, त्यामध्ये थोडी हळद मिक्स करायची आणि त्याने आपला जो उंबरठा आहे त्याला लेपन करायचं आहे. त्याने होतं काय की बाहेरील नकारात्मकता घरामध्ये प्रवेश करत नाही. त्यानंतर घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी किंवा तुमचं दुकान असेल तर त्या ठिकाणची नकारात्मकता घालवण्यासाठी एक छोटासा उपाय करायचा. थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये गोमूत्र, हळद, त्यासोबतच तुमच्याकडे गुलाबजल असेल तर तुम्ही गुलाबजल टाकू शकता.
जाडं मीठ हे सगळं एकत्र करून ह्या पाण्याने आपल्या घरातील फरशी पुसायची आहे। त्यासोबतच अशा पद्धतीचं पाणी आपल्या अंगणामध्ये देखील थोडं थोडं शिंपडायचं आहे। आपला मुख्य दरवाजा देखील ह्याच पाण्याने पुसायचा आहे। या व्यतिरिक्त तुमच्या जर गाडी असेल, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, तर ती गाडी देखील तुम्ही अशा पद्धतीच्या पाण्याने पुसू शकता, जेणेकरून अपघाताचे प्रसंग आपल्या वाट्याला येत नाही। दर अमावस्येला तुम्ही करून बघा, निश्चितच तुमच्या बऱ्याचशा अडचणी सुटण्यासाठी मदत होणार आहे। या व्यतिरिक्त तुमचं हॉटेल असेल, व्यवसाय असेल, जिथे तुम्ही जे काही तुमचा व्यवसाय असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही अशा पद्धतीचं पाणी शिंपडू शकतात, म्हणजे तिथली देखील नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे। त्यानंतर अमावस्येच्या तिथीला आपण पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी पितृसूक्ताचं वाचन घरामध्ये आवर्जून करायचं आहे। त्यासोबतच दक्षिण दिशेला थोडासा एका कागदावर अळणी भात ठेवायचा आहे आणि हा भात त्यामध्ये थोडंसं दही घालून एकत्र करून कावळ्याला खायला ठेवायचं आहे। आता कावळ्या व्यतिरिक्त दुसऱ्या पक्ष्यांनी जरी येऊन खाल्लं तरीही चालणार आहे, परंतु दक्षिण दिशेच्या कोपऱ्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा दही भात आवर्जून ठेवायचा आहे। त्यानंतर अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने आपल्याला जर 7.7 असेल तर त्यापासून मुक्तता मिळते। बघा, एक छोटंसं काम करायचं आहे, ज्यांना 7.7 आहे तेही करू शकतात आणि दुसऱ्यांनी केलं तरीही जाणार आहे। अडचणी खूप आहे, अडचणी सुटण्याचं नाव घेत नाही, तर तुम्ही हा उपाय अमावस्येच्या दिवशी करून बघा। तिथून पुढे तुम्हाला कमीत कमी 5 शनिवार तरी हा उपाय करायचा आहे। काय करायचं, एक लोखंडी भांडं घ्यायचं आहे, त्या लोखंडी भांड्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आणि त्या तेलामध्ये आपला स्वतःचा चेहरा बघायचा। आता आपला स्वतःचा चेहरा म्हणजे थोडासा आपलं प्रतिबिंब पडेल अशा पद्धतीने हे जे तेल आहे ते शनिदेवाच्या मंदिरात जायचं आणि त्या ठिकाणी कोणी गरीब असेल तर त्यांना ते दान करून द्यायचं। अशा पद्धतीने आपण हा उपाय जर सलग 5 शनिवार केला, अमावस्येला सुरुवात करायची आणि तिथून पुढे 5 शनिवार हा उपाय करायचा, अनेक अडचणी सुटण्यासाठी तुम्हाला ह्या एका उपायाने मदत होणार आहे। त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे, दूध आणि पाणी पिंपळाच्या झाडाला अर्पण करून त्या ठिकाणी देखील मोहरीच्या तेलाचा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे त्या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे। बघा, इच्छापूर्तीसाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। त्यासोबतच पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील आपल्याला ह्या एका उपायाने मदत होत असते, लक्ष्मीची कृपा होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते। त्यानंतर बघा, घरातील वाईट बाधा जाण्यासाठी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, तो सोलायचा नाही, अख्खा नारळ घ्यायचा आहे, शेंड्या तशाच ठेवायच्या आहे आणि ह्या नारळावर आपल्याला त्रिशूळ काढायचा आहे। आता त्रिशूळ कसा असतो तर भगवान शंकरांच्या हातामध्ये तुम्ही त्रिशूळ बघितलेला असेल किंवा मग गुगलवर तुम्ही त्रिशूळ असं नाव टाका, तुमच्या समोर त्याचं चित्र येऊन जाईल, तशा पद्धतीचा त्रिशूळ आपल्याला त्या नारळावर काढायचा आहे। आता त्रिशूळाची जी 3 टोकं असतात ती शेंडीच्या बाजूने आलेली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला त्रिशूळ काढायचा आहे। हा नारळ आपल्या हातात घ्यायचा, मुख्य दरवाजावर जायचं आणि मुख्य दरवाजावरून हा नारळ 7 वेळेस उतरवायचा, म्हणजे काय तर 7 वेळेस ओवाळायचा आणि हा नारळ एखाद्या अशा ठिकाणी टाकायचा जिथे कोणाचा पाय लागणार नाही किंवा मग त्या ठिकाणी कोणाचा अपघात होणार नाही, अशा पद्धतीने हा नारळ आपल्याला टाकून द्यायचा आहे। पाणी असेल, जवळ कुठे नदी असेल तर तुम्ही त्या वाहत्या पाण्यात सोडून दिला तरीही चालेल। आता अशाच पद्धतीचा नारळ तुम्ही अजून कशासाठी वापरू शकता तर समजा तुमचं दुकान आहे, हॉटेल आहे, व्यवसाय आहे, जे काही आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही तिथली दृष्ट काढण्यासाठी अशा पद्धतीचा उपयोग करू शकतात। या व्यतिरिक्त तुमचं वाहन आहे, त्या वाहनाला जर सतत अपघात होत असतील किंवा पुढे जाऊन होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या वाहनावरून देखील अशा पद्धतीचा उपाय तुम्ही करू शकतात। आता प्रत्येक ठिकाणी जर तुम्हाला असाच उपाय करायचा असेल तर तुम्हाला नारळ मात्र वेगळं घ्यावं लागणार आहे, ही एक गोष्ट लक्षात घ्या। तर स्वामी भक्त हो, अमावस्येच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय करून बघा आणि लाभ घ्या। तसेच अमावस्येच्या दिवशी कुंकुमार्चन ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे। दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील आवर्जून करायचा आहे, विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे, याने लक्ष्मी मातेची कृपा होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। तर स्वामी भक्त हो, सेवा करा आणि लाभ घ्या, उपाय करा आणि अडचणींना आपल्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढा। तर स्वामी भक्त हो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन, तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।